एससी आणि एसटी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टानं उपवर्ग बनवण्याचे अधिकार राज्यांना दिलेत। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। त्याचप्रमाणे एससी आणि एसटी आरक्षणामध्ये क्रिमिलियर्सची अट लादली आहे। हा निर्णय मागे घेण्यात यावा याकरता एससी एसटी आणि ओबीसी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आणि गोंदिया बंदची हाक दिली आहे। दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। भारत बंदच्या हाकेला गोंदियात देखील प्रतिसाद मिळताना दिसत आहे। गोंदिया देखील कडकडीत बंद पाडण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि तत्पूर्वी आज राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील दौरा असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त गोंदियात बघायला मिळत आहे। मी सध्या गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी आपण बघू शकता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस या ठिकाणी तत्पर आहेत। आपल्यासोबत काही ओबीसी संघटनांचे पदाधिकारी आहेत। दादा, काय सांगाल, कशासाठी आज नेमकं कडकडीत बंद ठेवलाय आपण? माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्णय एससी आणि एसटी प्रवर्गामध्ये प्रवर्ग असं जे निर्णय दिलेला आहे, अ ब क ड असं 4 प्रवर्ग एससीमध्ये एसटीमध्ये बनवलेलं आहे आणि त्याच्यात क्रिमिलियरची अट लादलेली आहे। हे क्रिमिलियरची अट असंविधानिक आहे आणि आरक्षण हा गरिबी हटावचा नाराच नाही, म्हणून आम्ही ओबीसी एससी एसटी सगळे बहुजन मायनॉरिटी संघटनांनी एकजूट होऊन आज भारत बंद गोंदिया बंद अशी हाक पुकारली आहे। सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय मागे घ्यायला पाहिजे अशी मागणी एससी एसटी आणि ओबीसी संघटनांनी केलेली आहे। देवेंद्र रांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। तेव्हा सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आरक्षण बचाव समितीकडून आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे। अनुसूचित जाती जमातींच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला होता आणि त्याचाच विरोध करण्यासाठी आता भारत बंदची हाक देण्यात आलेली असून एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।